झाडी रामधरनिया खेती. रामधरणा राजा अचलपूरचा, तिची भेट झालेली कथा आठवण स्मृती सर्वज्ञानी धोरेश्वरी जगती बाहेरी उभे राहून शरदोबावरी सवे उपरी ही गोष्टी भक्तजनाप्रती सांगितली. एकदी दुपारचा पूजावसर उपरी भक्तजने सवेच्या गोष्टी करीत होते. सवय आणि सवय मित्रता एखाद्या गोष्टीचे लागलेलं व्यसन अशी भक्तजन एकमेकाला सांगत होते. कोणी मग म्हणे मग कायशाची सवय, कोणी म्हणे मग कायशाची सवय. आणि मग या सगळ्या गोष्टी सर्वज्ञ हे ऐकत होते. सर्वज्ञ म्हणतात, येथी एका प्रशस्त झाडाची सवय होती. भक्तजन म्हणतात, देवा तुम्हाला सवय झाडाची कशी, कोठे, केव्हा? मग स्वामी म्हणतात, हे झाडी प्रदेश एके गावी असता. स्वामी सांगतात, निरोपणाची कला आहे स्वामी. वृक्षा एका खाली 6 मास अवस्था स्वामींचा आहे. वृक्ष भाग्यवान असेल आहे की नाही. 6 महिने एका झाडाखाली बसायचं साधी गोष्ट नाही हा. तुम्ही 2 दिवस राहून बघा झाडाखाली. ऊन वारा थंडी पाऊस अनेक गोष्टी असतात. म्हणतात मग ते पाणी प्राप्त करून एक दिवस गंगेशची आराधना झाली. तो झुंजरुके झाले. सकाळचा वेळ अशी चिपळीये मोडप घसणी पोढाव्या वृक्षाजवळ येत असती. तेव्हा ते रामधरणा उतरला त्या झाडामध्ये. महादेवरायाच्या आज्ञा कटके झाडीवरी जातो. महादेवराय माहितच आहे तुम्हाला, देवगिरीचा राजा. त्याच्या आज्ञामुळे हा अचलपूरचा राजा कटकेवरून कुठं चाललाय, झाडीवर जात. त्या गोसाव्याच्या झाडाभोवती रामधरण्याचा पाला पडला. तंबू टाकले त्यांनी राहिला. गोसावी घोड्याच्या लहासावरून दुसाच्या तन्यावरी श्रीचरण देत दिले. घोड्याला खाऊ घालायला लहास टाकलेले आहे. लहास म्हणजे काय? पुढं काय खातो? लहास शब्दाला येते. लहास अनेक अर्थाने येतो नाही का. लहास वेळ जाईल ना. आपल्याला जेव्हा कोणती वेळ आहे, लहासी तिले खेळावं नाही का नाही. गोळ्यांच्या मागील पायांना बांधलेल्या लांब दोर असायची. इथली काय आपली लहासी पिले खेळवणे
लाशी असं वाघिणीला पण म्हणतात, लासी. किंवा लास असं या संदर्भामध्ये विचार केला तर तंबू, घोड्याला बांधायची तंबू. घोड्याची पाग असते ना, तर राजाचे घोडे आहेत ना ते, असं वगैरे वगैरे. त्याने तुम्हाला 4-5 शब्द मिळाले. लहासी, लासी. तर सर्वज्ञ त्याच्यावरूनच गेले डायरेक्ट. आता जो राजाचे घोडे आहेत बघा, नाही का नाही, आणि मग त्या बांधलेल्या टेंटचा जो दोरा असतो ना, असा खिळा टोकून बांधतात बघा, त्याच्यावर सर्वज्ञानी पाय दिले, चरण ठेव. पोथीमध्ये मोठा किंवा त्या तमाशाचा पेंडॉल असतो बघा, दोऱ्या असतात बाजूला ठोकलेल्या. घोडं काही इथंच असेल का त्याचं? त्यांचं घोडे आहे ते, विशिष्ट घोडे असतात ते. असतील 10-20-50 काहीतरी. मुक्कामाची सोय केली असतो त्या घोडेस्वारांची. त्या घोड्यांवरती पाय ठेवल्यामुळे काय झालं? हल्लो ते पेंडॉल, तंबू हल्ला. दुसरं हाली नले. आणि मग पुन्हा स्वामी जाऊन प्रक्षात्री आसन झाले. आणि मग म्हणाले, त्यातले नौकर चाकर म्हणाले, हे कोण माणूस रे? म्हणून धावत गोसाव्यापाशी आले राजाचे नौकर सैनिक. गोसाव्याचे आसनी उपविष्ट देखिले आणि पुसले, हा हो, मी कोण? गोसाव्याशी मौनाची प्रवृत्ती. स्वामींना म्हणतात एक मौनाची प्रवृत्ती. एक बोलवेना, वास पहावेना, अवघ्या कटकांत हाहाकार झाला, गजंभूर झाला. आता इथं स्वामी मौन बसलेले, मौन देव हो. कुठं कोण म्हणल्यावर स्वामींना मौन देव हो? या आपलं नाव काय? मौन देव. काय म्हणाल? कुठं? हे करला नगीन देव हो. स्वामींची वेगवेगळी नावं, स्वामींचा वेश, स्वामींनी केलेल्या काळाचे तुम्हाला चिंतन करावं आहे की नाही? तर हे असं आहे. आता स्वामी बसलेले दिसतील तुम्हाला झाडाखाली. यावेळेला मात्र तुम्हाला पूर्ण श्रीमूर्ती दिसते बसलेली आहे की नाही? आता एक अवयवाचा विषय नाही, आता पूर्ण श्रीमूर्ती आणि मौन अवस्थेची. माझे डोळे बंद करून बसले असतील का उघडे? ते विचारतायत म्हणजे स्वामी पाहतायत. आपलं नाव काय? स्वामी पाहताय पण बोलत नाही, असं माझी मूर्ती दिसायला तुम्हाला दिसेल काय माहित नाही. त्या बोधाच्या ह्याच्यावर तुम्हाला आता ते स्वामींना पाहिजे. बोधाचा बंबाळ दिवा आहे की नाही? अंतःकरणात सतत पेटलेला असला पाहिजे,
त्या दिव्याच्या प्रकाशाखाली तो स्वयंप्रकाश सर्वज्ञांना पाहिजे. अंधारातल्या निळ्या कुठल्या म्हणाले देव काही परप्रकाश काय म्हणाले हे स्वयंप्रकाश मूर्तीचा असं दिव्य प्रकाश स्वामींचे. रात्रीचे सोनकिडे असतात काय नाव त्यांचं समर्पण. त्यामध्ये नवरंग असतात आहे ना त्या किड्याच्या पाठीमाग त्याला थोडा मोठा किड्या करायचा आणि त्या किड्याचा प्रकाश नीलरत्नाचा. आता काहीतरी चिंतन करा. तुम्हाला काही बंधन नाही ठेवलेलं. भावस्मरणामध्ये बंधन नसते. असंच करावं तसंच करावं नाही का. म्हणाले अरे 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 हा कोण बसलाय म्हणाले बघा. आणि मग एक सेवक पळत पळत रामधरणाकडे सांगू गेला. म्हणाले अहो कोण एक नेणं कटकांत दुचाच्या चाण्यावरी पाय देत आला. तो झाडाखाली जाऊन बसला. वास पाहेना उगाच निवांत बसलेला आहे वृक्षाखाली. आणि तो सारखा बघतोय टकामका इकडं तिकडं इकडं तिकडं. मला वाटतं ते चोरच असेल. असं झालं. आणखी सांगणारा एकाच दोन करून सांगतात लोक. असंच आहे संसारात काय नाही करत आहे. एकाचं दोन दोन्हीचं चार सांगता सांगता उसरच होऊन जातं ते आहे की नाही. एकानं दुसरं सांगितलं दुसरं सांगितलं ते सगळं अमेरिकेतच गेलं ते असं होतं ते. असं होतं बाई काय करता. तर असं मग ते कळालं. रामधरणा कळदिवा लावून ते झाला. कळदिवा म्हणजे परवा सांगितलंय तुम्हाला कळदिवा कंदील कंदील. आता त्यावेळेला ते मी पण असत असत मशाली आले ते गोसाव्या ते देखील. आता यासाठी सर्वज्ञ 6 महिने बसले झाडाखाली रामधरणासाठी. तो क्षण आला. आता स्वामींना कसं प्रतीक्षा करावी लागते हे का नाही. कधी टोचल्याशिवाय काय करता येत नाही. श्रीमूर्तीला मायापुराण ईश्वर स्वरूपाला चिंतन कणवेचं चिंतन करून करून टोषावं लागतं. टोष काय असतंय. टोष 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 व्हावे. वेगवेगळ्या अर्थाने टोष शब्द येतो. म्हणा आता साहित्यामध्ये टोष म्हणजे प्रसन्न. टोषोनी मद द्यावी पसायला. येणे वाघ येत नाही टोषाळ. म्हणजे कोणत्या यज्ञाने म्हणजे काय. वाघयज्ञ शब्दज्ञान तर वाघयज्ञ. वाघ म्हणजे शब्द वाङ्मय शब्द. निशब्द आता हा शब्दज्ञानी आहात म्हणून शब्दज्ञानाचा वाघयज्ञ असावा लागते. चांगल्या गोड शब्दांनी वाघयज्ञ येणे वाघयज्ञ दोषाल. टोषोनी मद द्यावे पसायला. जिथे वाघयज्ञ केलाय त्यांनी है ना ज्ञानेश्वरांनी है ना. म्हणून ते परमेश्वराला म्हणतात. हा जो वाघयज्ञ केलाय अल्पवयामध्ये ते टोषोनी मद द्यावे. तोष प्रसन्नतेने मला हे श्रीकृष्ण महाराज हे भगवंत
आता काय दाय पसाय आहे तुझ्या त्या काळाची चिंतन करत असताना 6 महिन्यापासून आला रे आला म्हणाले माझा वाघ आला 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 तोष आला आणि ते तोषाने त्यानं सौंदर्य पाहिलं स्वामींचं श्रीमूर्तीचं आणि मग तोष लागला. अरे पापी परते सरारे ही गोसावी अरे हे गोसावी मिळाले साक्षात परब्रह्म दंडवत दंडवत. आता असा कल्पनेतला दंडवत तरी घालावा आपण किंवा आपण रामधरणा व्हायला काहीच हरकत नाही आता आहे की नाही. या क्षणाला तुम्ही राजा होऊन बघा तुम्ही राजकुमार आहेतच की आणि मग घरा दंडवत श्रीचरणा लागला आणि विनोणी दुसाची नेले श्रेष्ठ आसन रचले. मग नंतर हे आसने उपविष्ट झाले. त्याने आमचे श्रीचरण प्रक्षाळले गंधाक्षरा तोनी विडा ओळगवला पडदणी ओळगवली आणि मग माल मर्दना द्यावयाला पैलवान मालिश करणारा मर्दनिया जो राजा आहे राजाची मालिश करत असतात. मालिशने काय होतं माणसाचं दीर्घ आयुष्य होतं नसा चांगल्या स्वच्छ होता. युपी मध्ये मालिश करतात यावेळेला बागेत गेलं फिरायला सगळे बसले असतात खुर्च्या टाकून. खुर्ची कोणाची असते ज्याचं मालिश तेल त्याची खुर्ची तो खुर्च्या घेऊन सगळे गरीब लोक सकाळ सकाळ बागेमध्ये बसलेले असतात आणि श्रीमंत लोक सोडून घेतात. झुंजुरुका असा हा तो प्रकार आहे. तर आता इथे ती क्रीडा तुम्हाला स्मरणात आणायची आहे. रामधरणा म्हणतो सरारे हे तुम्ही केले का इसनी अटी काय तुम्हा करण्या केली का म्हणाले मी यांना येऊन आलो सरका म्हणाले बाजूला आता मी मर्दना आली आणि मग त्यांनी मर्दना दिली. स्वामींनी पण स्वीकार केला आहे की नाही. आता तुम्ही रामधरणा असल्यावर तुम्ही द्या की मर्दना काहीच हरकत नाही करायला. किंबहुना विशेषाचं स्नान घालताना ही आठवण आहे की नाही. स्थानावर गेले विशेषाला स्नान घालताना तुम्हाला कोणी गडबड नाही करणार आहे की नाही. तिथे तुम्हाला 100 रुपये देऊन हकलतील थोड्या वेळात. इथे तुम्हाला म्हणून आपण स्नान ठेवले देवाला आपण उटी लावतो धुपारती करतो आहे की नाही मंगळारती करतो. वगैरे वगैरे गोष्टी ह्या भावक्रिया करावीच लागते असं नाही. पण त्या गोष्टी तुम्हाला हिंसा होईल आहे की ना. धुपारती अग्नी पेटवला हिंसा होईल आणि तुम्ही तर निरालंबी आहात आरती पेटवली हिंसा होईल. अग्नी प्रज्वलित केला ना तुम्ही उदबत्ती दाखवली हिंसा होईल. त्या सुगंधाने अनेक किडे मरतील. आता तुम्ही हा भावक्रिया आहे. भावक्रियेमध्ये तुम्हाला कसं वाहून जायचंय हा मुद्दा आणखी ठरलेला नाही प्रमाण ठरलेलं नाही. किती उदबत्त्या लावायला 5 अवताराच्या 5 अवतार म्हणून 1 उदबत्ती. त्या माऊरच्या देवाजवळ किती अर्थ लावतो मी टेंबा. आता हा आपण लोकांच्या इकडे पाळतो. लोकांच्या समाजीकरणाला तत्वाची मान्यता असेल तर असं तरी धरायचं नसतं. तत्व असतं तिथे तुम्ही भाव या क्रियेमुळे तत्वाचं खंडन नाही करू शकत. तुम्ही भावात निघतात तत्वाला नका लावा तुम्ही ठरवाय. मग किती रमायचे तुम्ही 10 लिटर दही टाकलं तर चालेल काय हरकत नाही.
टाका, 5 लिटर टाका, 2 किलो चंदन टाका, 50 फळ वाहत राहते. पण गरिबांनी सुपारी वाहिली तरी चालेल हा, नुसती त्या फळांच्या पेक्षा सुपारीचा भाव श्रेष्ठ असतो. आणि तुम्ही जरा लंबी आहात, तुम्ही निस्पृह साधू आहात, तेव्हा काय आधी म्हणत नाही, कुठं ना कुठं करता. निस्पृह आहे ना तुम्ही आठवणारी कमी आहात. जे कानामध्ये निश्चित असेल पुरीच्या लोक किंवा गळ्यात ठेवायचे नाही का, कानात ठेवायचे. एक असती पर्याय आपली, ती एक आहे. असा गोंधळ होतो मग मधातल्या माणसाचा, नेमकं काय बा, तेही योग्य आहे हे योग्य आहे म्हणून करत जायचं. बघा आवाज किंवा करत राहत या गोष्टी होत राहत. तर अशा प्रकारे हे मर्दनात स्वामींचे प्रेम राहायला प्रेम होईल. मर्दाने प्रेम होईल का नाही? वचन आहे ना, तर या विधीने कसं प्रेम होईल त्या रामदारांना सांगा, वचन प्रमाण म्हणजे तत्व प्रमाण ठेवावं लागतं, भाव प्रमाण ठेवून नाही. श्रम निवृत्ती या वचनाने श्रम परिहार केला. 6 महिने झाडाखाली बसलेत ना बाबा, एकटे एकटं राहून बघा, मग कळतंय तुम्हाला एकटं काय असतं. पाणी पात्र आहे, हातावर भिक्षा मागून आणायची, झाडाखाली बसले. निष्फळ संन्यास काहीच नाही ना सोबत, झाडाखाली काही पटकर विटकरायचं स्वामींना. जे चांदून ते पांघरून आपल्याला सांगितले, देवाने ते पण नाही घेतलं आपल्या, आहे का? आहे आपल्या देवाला ते? काहीच नसेल ना स्वामी. नग्न देव अनमावून नाही बाबा. जीवोद्धार करायचा असं नाही. मनुष्यवेशात मायावेशात आलं की गुणधर्म स्वीकारतात. थंडी वाजत असेल ना स्वामी, ऊन पण लागत असेल, सुकुमार श्री मूर्ती आहे ना. असं तुम्ही त्या भावनिक स्मरणात जात नाही ना, तुम्हाला रडू नाही ना. हे असं दुःख आहे जे 6 महिने आणि प्रतीक्षा आहे, प्रतीक्षा आहे स्वामींच्या चिंतना आणि रामदासांनी आम्ही केलेली उपेक्षा. असं ते तुम्हाला चिंतन करावं लागेल. लय पळण्यात नाही मजा, आपण पळायला नाही थांबाय, स्वामी थांबलेले आहेत या क्षणाला. पण पळले काय असं बरोबर विमानाने पळले असतील स्वामी, राहेरून डायरेक्ट विमानाने जायचं. स्वामींसाठी विमान म्हणजे तुच्छ गोष्ट आहे ना, स्वर्गातून येईल ना ते. पायीच परिभ्रमण का, झाडाखालीच का, स्वामींना भेटल्या विचार. का रे तू फिरला वेळाचा? रस्ते असतील का त्यावेळेला असते डांबरी? काय जे रस्त्याने दिसते आले. खरट बिरट रस्त्यात काटे,
स्वामींच्या पायात काठी मोडून गेले. काट्यांनी विचारला असतो सर्वज्ञ, तुम्ही सर्वज्ञ आहात, ईश्वर आहात, काटे आमचे का टोचून घेतले? म्हणाले, मला त्रास झाला तर चालेल, माझ्या पाठीमागून येणाऱ्या साधू संतांना त्रास नाही झाला. म्हणून सगळा महाराष्ट्र आपल्यासाठी शुद्ध करून ठेवलाय. त्यांना माहित आहे की माझा आता साधन म्हणतो येणार मागून. आपल्याला कुठं काटे दिसतच नाही, की नाही? काटे सुखराम बाबा त्याच भागात काटे होते असं नाही ना, सगळ्याच चूक काटे माहिती आहे तुम्हाला? चूक काटे हो, ते डेंजर असतात. नाही नाही, चूक काटे देवाने आपल्यासाठी, आपल्या बाबांनी खूप कष्ट केले रे बाबा. असे उगेच नागदेव आचार्य भेटले नाही, उगच अवसर भेटले. ही सगळी महापात्र आहेत. त्या सगळ्यांची दररोज नावं घेतल्या पाहिजे. आपल्या अनंत जन्माचा नाश होईल. घेता का नाही तुम्ही सगळ्या चरित्रातली सगळी नावं अशी स्मरणीय आहेत. नुसती नावं जरी घेतली ना तुम्ही, परमपूजनीय पट्टानिष्ठित महंत नागदेव बाबा आहे ना, परमपूजनीय महिम पूजनीय आहेत खऱ्या अर्थाने, संबंधातले आहेत दोन्ही अवतारांचे आहे ना. अभय सावे, लहामय साधा हवे, परमपूजनीय त्रिविध तापाने तप्त असलेल्या आहे का नाही, अलंकृत शांत हवाय. तुम्ही करत नाही ना, तुम्हाला हसू येते बोललेलं. आता देऊन टाका ना, आता आहेत की नाही पंथात उपमा, आता द्या. परमपूजनीय आहेत की नाही ते सांगा. खऱ्या अर्थाने तेच परमपूजनीय आहे, परम पवित्र आहेत स्वामींच्या सन्निधानामध्ये. आपण नाही आहेत हा, आता आपण नाही असो. तर हे असं चिंतन करायचं आपण सन्निधानातल्या व्यक्तींचं. असं बनाट तुम्हाला प्रसन्नता वाटेल, स्वामी तोचतील या लोकांची नावं जरी घेतली. इतकं हे नाव पवित्र आहे या लोकांनी. सृष्टीच्या आराखड्यामध्ये ठेवलेले आहे. हे महिमभट येतील, ह्या अवस्था आम्हाला भानतील. असं वेगळं चिंतन करावं, भावनिक चिंतन करावं लागतं. ह्या चरित्रात लिहिलेलंच नसतं असं सगळं काही. हे गुरुमुखी ऐकायचं असतं. माझी प्रतीती आहे, तुमची कशी असेल बघा. आणि मग ते स्मरणात मन लागायचं नाही हा विषयच येत नाही इथे. आता स्वामींची मर्दना झालेली आहे आणि हे सौंदर्य स्वामींचं पाहून जे श्रमनिवृत्ती 6 महिन्याचे काय कोण करतोय स्वामींना मर्दना? माझी स्वामी तर स्वतःहून कधी केलेलंच नाही. स्वामींनी आपल्या स्नान हा विषयच नाही ना स्वामींसाठी. आणि मौन आहे, स्वामींच्या भावना व्यक्त करतच नाही. स्वामी दे हात, कर पाय मालिश कर. श्रम परिहार झाला, त्यानंतर मागणे झाले, पूजा झाली, आता आरोग्य झाली, गोळा झाला, पोळी ओळगवल्या, विडा करून दिला, पहुळ झाला. आणि सगळं झाल्यावर स्वामी विश्रांतीला गेले. विश्रांत चैतन्य विश्रांती करते आपल्या आहे का नाही, झोपडीमध्ये. भाग्यवान आहे की नाही? आणि तो विचार करतोय रामदेव नारायण, मनोरथ उच्च लेवलचा आहे.
हासा पण मनोरथ करायला काही हरकत नाही. जे गोसाव्या ते गावा जा म्हणो तर काही जा, सवय या म्हणो तर काही येती. पावसाळा आला, डोंगरा वेळू पडला, वेळू पसरला, ये वेळेची कटके परते का. डोंगराच्या पलीकडे म्हणाले, सैनिक येऊन थांबलेला आहे, मला युद्ध तर करावंच लागेल. ते सैनिक जर त्या डोंगराच्या तिकडे गेलं तर लय बरं होईल. का मी या गोसाव्या ते घरी येऊन, मी जा म्हणलं घरी तर जाणार नाही ते माझ्या घरला. ए दैवा, ही प्रार्थना आहे बरं. या प्रार्थनेची वेगळा उमंग नाही, भावनेचा तरंग आहे रामधर्माच्या नंतर. काय करू मी स्वामींना मी ह्या देवाला कसं घरी घेऊन, हे संकट आलेलं तरेल ना, परत येतो बरं होईल. आणि लढाई करताना मी मेला आत्मघात घडेल मग, असं चिंतन तो राजा करू लागला. आता कसं करू म्हणाले, तर पहानपटीची नळे धावत आली. स्वामींचं चिंतन केल्यानं सकाळ सकाळ दूध आला, कटके परताव्याची ज्वाया आल्या. आई तुम्हा करवी कटके नेताविली आहे, ज्यावेळी आम्ही कटके करावी तेही आम्हाला मान करविला, काय आम्हा निकी झाले. आमचं जे वैर होतं म्हणाले, त्याने तुमचा सगळा प्रस्ताव स्वीकार केलेला आहे. त्यांनी समेटाची भूमिका घेऊन त्याचा दूध पाठवलेला आहे. भांडण संपलेलं आहे. तर तुम्ही आपल्या आदेशाशी निरोप आलाय म्हणाले त्यांचा घोडा, निरोप घेऊन आलेला आहे. शांती दूत जा म्हणाले परत. बघा स्वामी काही करू शकतात. काय होतं, लिखिते वाचली, त्या दूतानं पाठवलेले लिखित वाचलं, लखोटा. आणि रामधरणा राजाला अतिशय हर्ष झाला. तर ठीक आहे, दूताला पाठवून द्या, आपला निरोप द्या. पाठवणी दिली तशाची तो पळत पळत गोसाव्या जवळ आला. जी रायाचे लिखित आले, जे कटके परताय. आणि मग अशा प्रकारे आता सर्वज्ञ त्याची विनंती स्वीकार करतात. तो म्हणतो, जी अळसपूर नगर निके असेल, सुंदर असेल, पुराण प्रसिद्ध असेल, तेथ तिनी गंगा, नवदुर्गा, 11 स्वयंवस्थाने बळवी असती, सिद्ध साधका जोगे बरवे लाखारवन, बरवी देवळे बरव्या वनस्थळ्या असती. हे असा आश्रम केला पाहिजे एकदा छान वनस्थ आहे का नाही. बरवी देवळे, बरवी काठी झाडी, ज्याला काठी खाली मारायचे त्याने आश्रमात काठी, देवळी निद्रा केजे तसलं देवळ काढायचं छान पैकी पीओपी आहे ना, तशी झाडं काढायची. मग नुकसान न करता हे झाडं नाही लावायचे, असले त्यात भेटतात ना तसले, असं मस्त. आणि मग वनस्थळी काढायच्या, वनाखाली बसून स्मरणस्थळी, वनस्थळी आश्रम मस्त. आणि काय रे तिथलं जवळ बसवला कोणतं त्यांचा. आणि या प्रसंगामध्ये तुम्ही काही गेलाच नाही ना, तो तुमचा प्रसव आहे, काही विषय शोभाचे कार्य.
तर हे असं तुम्हाला दिसलं पाहिजे. तुम्हाला दिसो की नाही दिसो, मला तर दिसतं ते असं मस्त वनस्थळी लाखाव तिन्ही गंगा चलचित्राने किंवा स्वामींचे हे करायचे, आपल्याला करायचं राहूनच गेलं. चांगल्या अर्धा एकर मध्ये काय म्हणतात त्याला, हे सगळं असं प्रिंटेड करून टाका, प्रिंट वगैरे सगळे चलचित्र ठेवायचे. काय म्हणतात त्याला, चित्र तिकीट ठेवायचं तिथे. 100 रुपये तिकटामध्ये निघाले का बरोबर सोडून निघाले असं फिरत 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 बेलापूर अशी बर्वे वनस्थळी, देवळी, रामदळणा, झाड, तंबू, घोडे सगळे येतील घोडे. मग असं सगळं क्रम चालायचं. स्वामींचा आहे का आपल्या पंथ? शिवाजी महाराजांचा आहे त्याच्या औरंगाबादला. वेरूळ किल्ल्याचं आहे तेच आहे ना. गाईड किती पैसे कमवत नाही. आणि त्या मठाच्या बाहेर गाईड ठेवायच्या मस्त विद्वान साधू. लोक चालले मध्ये गेले 3 तास कामच नाही बाहेर यायचं. सुंदर असा प्रकाश लावलेला. महावाक्याच्या पोथीला हे होऊ शकतं तर नाही का, हे मला होऊ शकेल ना. तुम्ही करा पोरीनो, पैसे आले तुमच्याकडे, पैशाचा कसा उपयोग करा, है ना. तुझं बाबा मांडायचं एक एक परवाने करता काय मग तुम्ही. अशी परिस्थिती गेली तशी डोंगरातली, हे करा छान फंटॅस्टिक सुंदर पैकी. त्याने जगातले सगळं माशाचं ठिकाण, सगळे मासे जगातले त्या ह्याच्यामध्ये मच्छालयात लाईट ठेवलेले असं क्रमाने जायचे. हे इजिप्त, हे पोर्तुगीज, इंग्लंड, अमेरिका सगळ्या देशातले मासे 100 रुपये तिकीट. मला ती कल्पना म्हणते, मला ते हसू पण येत असे एकांतापर्यंत बाईसांना प्रेम देईपर्यंत काय स्टॅच्यू चला. तर अशा प्रकारे तो वर्णन करतोय राजा. म्हणाले असं असं आहे हो बाबा, सिद्ध साधक कजोगी बर्वे लाखार्बन आहे माझ्याकडे, आणि माझ्या कक्षेतला आहे, माझ्या हद्दीतला आहे. मला तिथे मी बर्वे देवळं बांधलेले आहेत, बरी वनस्थळी आहे, सुंदर झाडं आहेत फुलांचे, वेगवेगळे फुलं आहेत माझ्या राज्यामध्ये. कमी फक्त तुमची आहे, आपण या, जाऊया आपण. असे विशेष वाखाणू लागला. जी तेरावा शीत क्रीडावया येऊ. तो शब्द पाहते किती मोठे आहे. हे वाग्यज्ञ आहे. तुम्ही शब्दांचा यज्ञ करा. तुम्ही शब्द योगी आहात, शब्द ज्ञानी आहात. तुम्ही कोण आहात हे विसरूच नका. तरी थोड्या डोंगरात गेले तरी विसरू नका. मग शब्दांनीच तुम्हाला योग आणावा लागेल परमेश्वर प्राप्तीचा. आणि शब्दामध्ये भावना ओतून स्मरण करायचं. बिना शब्दाचं तुम्ही स्मरण कसं करा. म्हणून तुम्हाला शब्द दिले, आणि ते शब्द कोणाचे आहेत? स्वामींच्या बोधशक्तीचे शब्द आहेत, निर्गुण शब्द आहेत. निर्गुण का दिले? तर तुमच्या अंतःकरणात त्रिगुण शब्द असतील तर तुम्हाला दुसरं साहित्य दिसेल, शृंगार, विकरून जाल तुम्ही. बोधाच्या प्रकाशामध्ये सगळे शब्द निर्गुण असतात. कसं?
पहिले शब्द कोणी आणले? परमेश्वराने आणले ना. तुमच्याकडे बोध आहे, मग त्या अर्थ तुम्ही तुमच्या बोधण्याच्या प्रतीतीवर ते अर्थ करायचे असतात शब्दांची. बहारो फूल बरसाव मेरा चक्कर झालाय. आता हे आपण म्हणलं तर आपल्याला स्वामी दिसतील, त्रिगुण ते लोकांनी म्हणलं तर त्यांची महबूब दिसतील. त्यांची प्रतिती तशी आहे, आपली अशी आहे. तो राजा विनंती करतो, मला इतकं सौंदर्य आहे माझ्याकडे, या ना म्हणाले स्वामी, तुम्ही या ना. चला, रावळाशी क्रीडावया ते योग्य आहे. तुम्ही राजा आहात ना, मी तर फकीर आहे. रावळ म्हणजे काय? चांगदेव राहो शब्द काय इथे? रावळाशी क्रीडावया. अशा प्रकारे तो विनंती करत आहे. स्वामींची पुन्हा पुन्हा तो प्रार्थना करतो. म्हणजे थांबव. दंडवत